गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पेण येथील गणेश मूर्ती यंदा परदेशात उशिराने पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम मूर्ती व्यवसायावर होत असून मूर्तिकारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले। JNPT बंदरात विविध मालाचे कंटेनर अडकून पडल्यामुळे गणेश मूर्ती वाहतुकीसाठी आवश्यक कंटेनर उपलब्ध होत नसल्याची माहिती समोर आली आहे। दरवर्षी या कालावधीत पेण येथून दुबई, लंडन, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, थायलंड, मॉरिशस आणि साऊथ आफ्रिका यांसारख्या देशांमध्ये समुद्रमार्गे गणेश मूर्ती पाठवल्या जातात। मात्र सध्याच्या परिस्थितीत वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याने मूर्तींची परदेशवारी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यामुळे मूर्तिकारांना आर्थिक फटका बसण्याची भीती निर्माण झाली असून परदेशी ऑर्डर वेळेत पूर्ण न करता येतील याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। युद्धजन्य परिस्थिती लवकर निवळावी आणि मूर्तींची निर्यात सुरळीत व्हावी अशी अपेक्षा मूर्तिकारांकडून व्यक्त करण्यात येते। ह्या आपल्या जो युद्ध चालू आहे त्या युद्धामुळे आमच्याकडे म्हणजे बऱ्याच प्रकारच्या अडचणी आलेल्या आहेत। म्हणजे मूर्त्या तयार म्हणजे स्टॉक तयार आहे पण मूर्त्या इकडे जात नाही आहेत आणि बॉक्सचे रेट आमचे वाढले। जे पॅकिंगला बॉक्स लागतात त्यांचे मग रेट तुफान वाढलेले आहेत। म्हणजे त्याला गॅस लागतो त्याला हिटिंगसाठी वगैरे, त्यामुळे गॅस वाढतो, त्यामुळे रेट वाढलेले आहेत भरपूर। बऱ्याच काही अडचणी आलेल्या आहेत। आत्ता ज्या मूर्त्या आहेत आता जायला सुरुवात झालेली आहे। आत्ता आमच्याकडनं कॅनडा, USA, लंडन या ठिकाणी आता मूर्त्या सगळ्या चाललेल्या आहेत। युद्धाचा परिणाम 30 दिवस युद्ध चालूच आहे। आमचे जवळजवळ 15-20 मूर्त्या जायच्या एक बाहेरच्या देशात। आत्ता जानेवारीपासून ते मे महिन्यापर्यंत सगळ्या आउट ऑफ मूर्ती जायच्या सगळ्या। आता काय झालं आहे, पहिले जानेवारीपासून आमचे 5000 मूर्ती गेल्या, आता मे महिन्यापर्यंत जवळजवळ 15-1000 मूर्ती जायच्या। ते आता सगळे स्टॉप झाले, सगळं मटेरियल महाग झालेलं आहे, पॅकिंग मटेरियल हे सगळं महाग झालेलं आहे। आणि आता ते आम्ही सगळं बँक लोन करून सगळे काम करतो। आता बँकेचे लोन कसे फेडायचे हे आमच्यावर मोठं आर्थिक संकट आलेलं आहे। तर सरकारकडे ही विनंती आहे की ते युद्ध लवकरात लवकर थांबायला पाहिजे आणि बाप्पाचरणी प्रार्थना हे सगळं व्यवस्थित विघ्न टाळायला पाहिजे सर्व।